नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भाग म्हणजे अतिशय भावनात्मक आहे आणि या भागामध्ये अशावरी गौतम यांच्या प्रेम कथेभोवती निर्माण झालेला तणाव, कुटुंबातील गैरसमज, स्वाभिमानाचा प्रश्न आणि दोन कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न पाहायला मिळतात. आणि ते कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला पूर्ण ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर या भागामध्ये काही महत्त्वाचे गैरसमज दूर होऊ लागतात. भागाच्या सुरुवातीलाच आपण बघतो की आकाश हा सुभाषच्या मागे धावतच जातो आणि सुभाष अजूनही खूप नाराज असतात, कारण त्यांना वाटत असतं की त्यांच्या मुलींनी त्यांच्यापासून सत्य लपवून त्यांचा विश्वासघात केलेला आहे. अशावरी आणि गौतम एकमेकांवरती प्रेम करतात ही गोष्ट इतके दिवस त्यांच्यापासून लपवण्यात आलेली होती आणि त्यामुळे ते खूप दुखावलेले असतात. तेव्हा आकाश त्यांना थांबवतच म्हणत असतो की काका, एकदा शांतपणे माझं ऐकता का? तुम्ही जे समजत आहात ना तसं काहीच नाही. पण तेव्हा सुभाष हे रागानेच उत्तर देतात आणि म्हणतात की मला आता कोणाचंही काही ऐकायचं नाही. माझ्याच घरातल्या मुलींनी मला फसवलेलं आहे, तर दुसऱ्यांचं ऐकून मला काय परिणाम होणार आहे? तेव्हा आकाश मात्र हार मानत नाही आणि तो त्यांना समजावत असतो आणि अशावरी आणि गौतम यांचं खरं प्रेम आहे आणि त्यांनी कोणालाही न दुखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि दुखावण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. उलट योग्य वेळ येताच सर्व सत्य सांगून त्यांची परवानगी घेण्याचा त्यांचा विचार होता. तेव्हा आकाश पुढे म्हणतो की काका, त्यांनी चूक केलेली असेल, पण ती चूक प्रेमातून झालेली आहे. तुमच्याबद्दलचा आदर कमी असल्यामुळे नाही. आकाशचे शब्द ऐकून सुभाष थोडेसे शांत होऊ लागतात आणि तेही मनामध्ये थोडा विचार करतात. त्यांना त्यांच्या मुलींची बाजू पहिल्यांदाच समजू लागते आणि त्यांना लक्षात येतं की मुलींनी घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीच्या हेतूने नव्हता. काही वेळाने सुभाष घरी परततात आणि ते त्यांच्या विचारातच असतात. घरामध्ये शर्वरी, अशावरी, मयुरी आणि अनु अत्यंत चिंतेत बसलेले असतात. वडील घरी आल्यानंतर काय होईल याची त्यांना खूप भीती वाटत असते. तेव्हा सुभाष त्यांच्या समोर येतात आणि काही क्षण शांतच राहतात. सर्वांना असं वाटत असतं की आता पुन्हा रागाचा भडका उडणारच आहे. पण अचानक सुभाषच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते भाऊक होत म्हणत असतात की माझ्याकडून एक मोठी चूक झालेली आहे. मी तुमच्या भावना समजून घेतलेल्या नाहीत आणि तुमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. हे ऐकताच सगळ्या मुलींना धक्काच बसतो. शर्वरी धावतच जाऊन वडिलांना मिठी मारते आणि ती रडतच म्हणत असते, बाबा, आम्हीही चुकीचं केलेलं आहे. आम्ही तुम्हाला आधीच सगळं सांगायला हवं होतं. अशावरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जातं. अनेक दिवसांचा राग, दुःख आणि गैरसमज हळूहळू दूर होऊ लागतात. दुसरीकडे आपण पाहतो की समायरा आणि तेजस्विनी हे दोघांचा वेगळाच कट रचत असतात आणि तेजस्विनी अजूनही अशावरीला आपल्या घराची सून म्हणून स्वीकारण्यास तयारच नसते. ती समायराला म्हणत असते की पमा, माझ्या पाया पडायला जरी आली ना तरीही मी हा विचार करू शकत नाही. आणि समायरा हसतच म्हणत असते आणि जर त्या खरंच आल्या तर? तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती एक कपटी हसू उमटत असतं आणि ती उत्तर देते, मग मी त्यांचा असा अपमान करेल ना की ती पुन्हा कधीच ह्या घराकडे पाहणार पण नाही. तेव्हा दोघीही अशावरी आणि गौतमच्या नात्यामध्ये कायमचं संपवण्याचाच विचार करत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जय आणि गौतम अशावरीच्या घराजवळ येतात आणि गौतमच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता असते आणि त्याच्या अशावरीची भेट घ्यायचीच असते. आणि थोड्याच वेळात शर्वरी आणि अशावरी बाहेर येतात. जय परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि मग तो तेजस्विनीच्या अटीबद्दल सांगत असतो. हे ऐकताच शर्वरीचा संताप अनावर होतो. ती जयला थेट सुनावू लागते आणि आम्ही गरीब असलो ना तरीही स्वाभिमान विकलेला नाही. माझी आई कोणाच्याही पाया पडणार नाही, हे शक्यच नाही. जय काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण शर्वरी पुढे बोलतच राहते आणि म्हणते की आमच्या आईमुळे कोणाचा अपमान झाला नाही, उलट तुमच्या आईच्या बोलण्यामुळे आमच्या आईची तब्येत बिघडलेली आहे. हे समजलं का? तेव्हा गौतम तिकडे शांतच उभा असतो. त्याला समजतं आणि समजतच नसतं की कोणाची बाजू घ्यावी आणि कोणाची नाही. त्याच्या चेहऱ्यावरची असहायता आपल्याला स्पष्ट दिसू लागते. वाद वाढतच जातो पण जय शांतपणे हे सगळं ऐकून घेतो आणि काही वेळाने तो म्हणत असतो, शर्वरी, आधी पूर्ण गोष्ट ऐकून तर घे. सगळे त्याच्याकडे पाहू लागतात. जय स्पष्ट करतो की तेजस्विनीने थेट पाया पडण्याची अट घातलेली नाही. घरातील काही लोकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गोष्ट वाढवलेली आहे. हे ऐकून शर्वरी थोडीशी शांत होते आणि जय पुढे म्हणत असतो,
कोणालाही कोणाच्या पाया पडण्याची गरज नाही. आपण सगळे बसून बोललो तर प्रश्न सुटू शकतो. अशावरी आणि गौतमच्या चेहऱ्यावरती आशेचा एक किरण दिसू लागतो आणि ते मनातून थोडेसे समाधानीचा अनुभव करत असतात. शेवटी एक तोडगा असा निघतो की दोन्ही कुटुंबांनी अधिकृतपणे भेटून लग्नाबद्दल चर्चा करू शकतो आणि करायची असे ठरवतात. तेव्हा शर्वरी देखील आपल्या काही निर्णयांमुळे गैरसमज निर्माण झालेले असल्याचे मान्यही करते आणि ती म्हणते, जर माझ्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी मनापासून माफी मागायला तयार आहे. जय तिच्याकडे पाहतो आणि हसतच म्हणतो, तू खरंच खूप हट्टी आहेस, पण मनाने खूप चांगली आहेस. तेव्हा शर्वरी त्याच्याकडे रागाने पाहते आणि गौतम आणि अशावरी मात्र अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच थोडेसे रिलॅक्स आपल्याला दिसत असतात. त्यांना वाटू लागतं की कदाचित आता त्यांच्या प्रेमाचा मार्ग पुन्हा मोकळा होऊ शकतो. भागाच्या शेवटी वातावरण सकारात्मक होताना आपल्याला दिसतं, पण समायरा आणि तेजस्विनी अजूनही शांत बसलेले नसतात. त्यांच्या मनामध्ये अजून काही नवीन योजना सुरूच असतात. आता पुढच्या भागामध्ये पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे की जय आणि शर्वरी दोन्हीही कुटुंबांना खरंच एकत्र आणू शकतील का? पमा आणि तेजस्विनी त्यांच्यातील तणाव मिटेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशावरी आणि गौतमचं लग्न अखेर ठरणार आहे का? हे सगळं उत्सुकतेवरच हा भाग संपतो आणि पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.